मी दगडूशेठ मरणास घोडके तर आतापर्यंत इलेक्शन कुठलाही लढला असेल, लढलो. सोलापूर जिल्हा लेबर फिटिंग असेल, पंढरपूर नगरपालिका होता, मी अपक्षच लढलो आहे आणि अपक्षच आतापर्यंत मी काम करत आलो आहे. तशीच ज्या टायमाला नगराध्यक्ष झालो त्या टायमाला LIT कंपनीला बोलवून चंद्रभागाचा सुशमन करून घाट बांधायची. हरिद्वारला जाऊन आलो होतो, हरिद्वारचं सगळं सीन आणलो होतो. त्या पद्धतीनं हरिद्वारचा टाईप आपला चंद्रभागा व्हावा ह्याच्यासाठी जनरल मीटिंग भरून ठराव करून कलेक्टरचा मान्यता घेऊन मंत्रालयात पाठवलं. मंत्रालयात मीटिंग झाली, सगळे मंत्री 10-12 मंत्री होते, तिथं सगळं मंजुरी मिळाली आणि दिल्लीला पाठवलं. आत्तापर्यंत कुणीही त्याचा विचारपुचार केला नाही. त्या पांडुरंगाच्या मंदिराचा, त्या नदीचा, चंद्रभागाचा सोबतचे. तसंच अनेक वेळा मी ईश्वरच्याला मी नगरसेवक होतो. अनेक वेळा हरेक टायमा मी ठराव करून हरेक विमानतळामध्ये पांडुरंगाचा फोटो बसावा, फोटो लावा. तीर्थयात्राचं आपलं पंढरपूर गाव आहे. हरेक जे लोक येतील त्यांना कळवा हा पंढरपूर आहे, पंढरपुरात पांडुरंग बसलेला आहे. हा एक माझा मुद्दा होता, तो बी आत्तापर्यंत काय झालेला नाही. दुसरी गोष्ट, आपली शिकलेली पोरं आजपर्यंत आता कुठं रिक्षा चालव, कुठं खोका लाव, कुठं ही लाव, असे ती फोटो भरतात. आतापर्यंत कुणी आमदार खासदारांनी कधी MIDC आणली नाही तिथं आपल्यापाशी. कुठलं शासकीयचं काम इथं आणलेलं नाही काय. हा असे मुद्द्यानं मी ह्यासाठी माझी पब्लिक जे आहेत, पब्लिक आपल्या मतदारसंघातली काही करून तो आपल्याशी उभा राहा. जर ह्या मुद्द्यासाठी जर मला निवडून येऊन दिली तर अपक्ष म्हणून जाईन आणि तिथं उपासना करून ही मुद्दे सगळे सोडवून आणीन, अशी माझी इच्छा आहे. ह्याच्या आधी निवडणूक तुम्ही लढवली होती का? लढवली होती. किती साली? 99 साली. मग त्यावेळेस किती मतं पडली होती? कमी 1 लाखाच्या पुढं मतं पडली होती. 1 लाखापर्यंत. बरं, आता तुमचा अजेंडा काय आहे? म्हणजे तुम्ही काय, म्हणजे कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे आणि तुमचं काय यातून, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे यात निवडणूक लढून? नाही, ही जे मी मुद्दे सांगितले ना आता, ह्या मुद्द्यावर मी इलेक्शन लढावं लागलो आहे. एक MIDC, एक चंद्रभागा सुभे करणे, हरिद्वार टाईप. सध्या सोलापूर जिल्हा तळ्याचं काम 92-93ला मी खार सेवामध्ये केलो होतो आणि तिथं ती बी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होती. 6 महिने मी ती काम गाव काढलो. तिथंच मुद्दा असा मांडलो होतो मी, ह्याला का सगळं काम करून सिमेंट काँक्रीट करून आणि आठवड्यात एकदा त्या फिल्टर करायचं पाणी, त्याच पाण्याला फिल्टर करायचं आणि आगबट्टी सोडूनच आपल्या सिद्धेश्वर देवळाला शोभा आणावा, अशामुळे ती मुद्दा घेतलो होती. पण ती बी काय झालेलं नाही. आता ही सगळी घेऊन मी चाललो. पक्षाला मागणी केली का तुम्ही तिकिटाची? नाही, याबार नाही मागणी केली. नाही मागणी केली? नाही. मग भाजप सरकारबद्दल तुमचा काय रोष आहे का? भाजप सरकार काल तर फसवली मला, गेल्या बरं कालच्या बरे फसवली मला. मी अर्ज भरलो होतो, तुमचं सगळं काम करू म्हणली. तुमचे जे मुद्दे आहेत हे कामं सगळी तुमची मी करतो. आम्ही भाजप सरकार. सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आहेत, मग ही तुम्हाला मोठं आव्हान वाटत नाही का? नाही, काही आव्हान मला तर काही किरकोळ वाटतं. मला त्यांनी काय जर म्हणले, सातपुते कुठला? पुण्यातला. ते कुठला? पुण्यातला. परमान शिंदे आहे, शिंदेसाहेब 2 वेळा पडले, त्यांच्यावर लोक सगळे नाराज आहेत. मूळ तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मूळ पापर सोलापूरचं आहे. माझं घरदार, बंगला, वाडी सगळं तिथं आहे. अजून सोलापूर कुत्रवाडी आजही बघू शकता. कुत्रवाडीमध्ये पण सगळं देवधर्म सगळं तिथं आहे. त्यामुळे सोलापूर इथे माझ्यासारखं आहे. पण तुम्ही ठाम आहे का यावेळेस निवडणूक लढवायची आहे? तुमचं ठाम 101% लढायचं आहे. 101%. कुठल्या नेत्याला मी घेणार नाही.